नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. फेब्रुवारी 2026 हा महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या काळात कुंभ राशीत एकाच वेळी अनेक ग्रह सक्रिय होत असून चतुर्ग्रही राजयोग निर्माण होत आहे. हा योग सामान्य नाही आणि त्यामुळे कुंभ राशीच्या जीवनात धनलाभ, यश, प्रतिष्ठा आणि प्रगतीचे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत. फेब्रुवारी महिना कुंभ राशीसाठी धैर्य आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. समाजात आदर आणि मान-सन्मान मिळेल, तसेच दीर्घकाळापासून रखडलेली कामं हळूहळू मार्गी लागताना दिसतील. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे आणि काही लोक कर्जातून मुक्त होऊ शकतात. विवाहित व्यक्तींना वैवाहिक जीवनात समाधान आणि समजूत अनुभवायला मिळेल, तर अविवाहित व्यक्तींना लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात. गेल्या 2.5-3 वर्षांपासून कुंभ राशीने मानसिक, शारीरिक आणि आर्थिक ताण सहन केला आहे आणि त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे साडेसाती. त्यामुळे अडथळे आलेच, पण फेब्रुवारी महिन्यातील ग्रहमान तुम्हाला दिलासा देणारे ठरू शकते. करिअरच्या दृष्टीने हा महिना निर्णायक आहे. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याचबरोबर नव्या संधीही मिळतील आणि काहींसाठी बदलाचा योग आहे. व्यवसायात प्रगती संथ असली तरी ती स्थिर आणि दीर्घकालीन लाभ देणारी असेल. पार्टनरशिपमध्ये काम करत असाल तर गैरसमज टाळा आणि कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. नियोजनबद्ध काम केल्यास यश नक्की मिळेल. आर्थिक स्थितीचा विचार केला तर उत्पन्न स्थिर राहील, मात्र खर्च वाढण्याची शक्यता आहे. जुने अडकलेले पैसे हळूहळू मिळू शकतात, पण गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा आणि कर्ज व उधारी टाळलेलीच बरी. प्रेमसंबंधांमध्ये असणाऱ्यांना भावनिक चढउतार जाणवू शकतात, त्यामुळे अहंकार टाळा, संवाद ठेवा आणि संशय वाढू देऊ नका. विवाहितांनी जोडीदाराच्या भावनांकडे लक्ष द्यावं, तर अविवाहितांनी लग्नाबाबत घाई न करता विचारपूर्वक निर्णय घ्यावा. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान, प्राणायाम आणि योग यांची मदत घ्या. झोपेच्या समस्या, पाय, सांधे आणि पाठदुखीकडे दुर्लक्ष करू नका आणि दिनचर्या शिस्तबद्ध ठेवा. हा काळ कुंभ राशीसाठी अंतर्मुख होण्याचा आणि आत्मविकासाचा आहे, त्यामुळे धार्मिक ग्रंथ वाचन करा आणि नियमित स्वरूपाची एखादी उपासना नक्की सुरू करा. कारण साडेसातीच्या काळात उपासना मानसिक बळ देणारी ठरते. उपासना म्हणजे रोज एखाद्या मंत्राचा जप, स्तोत्रपठण किंवा श्रद्धेने देवदर्शन, कारण कर्मासोबत श्रद्धेची साथ आयुष्याला स्थैर्य देते. तसेच काळे तीळ किंवा काळे उडीद दान करा आणि गरजू व्यक्तींची मदत आपल्या क्षमतेनुसार करा. अहंकारापासून दूर राहा, कारण साडेसातीच्या काळात अहंकार मारक ठरतो. एकंदरीतच कुंभ राशीसाठी हा काळ कठीण असला तरी परिवर्तन घडवणारा आहे, संयम आणि शहाणपणा शिकवणारा आहे. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा काळ तुमच्या भविष्यासाठी मजबूत पाया घालून जाईल. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता.